नमस्कार मित्रांनो, जय जवाहर, जय आदिवासी, जय निसर्ग. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही झाडं लावणार आहेत ते पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी तयार केलेली काही रोपटे आहेत ते आपण आज लावणार आहेत. तर तुम्हाला मी दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, मी काही झाडांच्या बिया लावल्या होत्या आणि त्याची चांगली रोपटी तयार झालेली आहे. हे आहे बेलाचं झाड. त्याचप्रमाणे हा आहे लाल गुलमोहर. अजून तुम्हाला दाखवतो. हे आहे परिजातक आणि हे चंदनाचं झाड आहे. आमच्याकडे याला चंदन असं आहे सांगतो आम्ही, चंदनाचे. त्याचप्रमाणे हे जे झाड आहे हे रिठा आहे. नैसर्गिक साबण म्हणून यांच्या फळांचा वापर केला जातो. आणि हे आहेत स्टार फ्रूटचे रोपटं. तर मित्रांनो, हे आपण सर्व लावणार आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून आहेत काही, मला दाखवतो. तर मित्रांनो, आपण जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजेत आणि निसर्ग हा फुलून राहिला पाहिजे. तर हे बघा, काही झाडं आहेत. हे जे हा पिवळा गुलमोहर आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये निलगिरीची पण झाडं आहेत. अशी आपण आज झाडं लावणार आहोत. तर हा बघा आमच्या इकडचा परिसर, निसर्ग सुंदर आहे, झाडाने भरलेला. तर मित्रांनो, जास्तीत जास्त झाडं लावा, कारण उद्याची गरज आहे जास्त झाडं लावणे. तर मित्रांनो, मी काही रोपटी दाखवली होती ते आपण लावणारच आहोत. तर आपण आधी ही लावून घेऊया. तर मित्रांनो, हे बघा, हा आहे पिवळा गुलमोहर आणि या झाडाला पिवळ्या रंगाचे फुलं येतात. एप्रिल ते मे महिन्यामध्ये सर्वत्र सुगंधित होते. तर आपण हे झाडं लावूया. तर बघा आमच्या इकडचा निसर्ग. ही जी ताडाची झाडं आहेत माझ्या आजोबाच्या टायमांची आहेत. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा अशा प्रकारची झाडं लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. बघा अजून भरपूर आहेत. हे बघा, पूर्ण घाम सुटला आहे. तर अजून लावूया. मित्रांनो, झाडं लावताना पाऊस आलेला आहे, जोराचा पाऊस आलेला आहे. तर मित्रांनो, ज्यांची जागा जास्त असेल त्याने जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न करा. झाडं लावा, झाडं जगवा. जोराचा पाऊस आलेला आहे. ठीक तिकडे माझं घर आहे समोर. हे बघा मित्रांनो, अजून भरपूर आहेत, लावूया. मित्रांनो, पूर्ण जमीन ओली झालेली आणि पाऊस भरपूर प्रमाणात लागला आहे. भरपूर पाऊस झाला होता आणि पूर्ण जमीन ओली करून टाकलेली आहे. आपण फटाफट झाडं लावून घेऊ. तर मित्रांनो, मी जवळजवळ 20 ते 30 झाडं लावलेली आहेत आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अजूनही भरपूर झाडं लावायचे आहेत, तर दाखवतो तुम्हाला.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.